दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद कन्या बहुविध प्रशाला मैदानावर हिंगोली येथे जिल्हा हॉकी असोसिएशनद्वारा आयोजित दयानंद श्री लेले सुवर्ण चषक ऑल इंडिया हॉकी टूर्नामेंटच्या 5व्या दिवशी एकूण 8 सामने खेळवण्यात आले। पहिला सामना खालसा नांदेड विरुद्ध इटारसी संघामध्ये झाला। यामध्ये इटारसी संघाने 1 गोलने विजय मिळवला। दुसरा सामना बर्मपुरी विरुद्ध संभाजीनगर यांच्यात झाला। त्यामध्ये संभाजीनगरने 3 गोलने विजय मिळवला। तिसरा सामना भोपाळ विरुद्ध यजमान हिंगोली यांच्यात झाला। हिंगोली संघाचा 1 गोलने पराभव झाला। चौथा सामना गोरखपूर विरुद्ध यवतमाळमध्ये झाला। यामध्ये गोरखपूरने विजय पटकावला। पाचवा सामना नागपूर विरुद्ध इटारसीमध्ये झाला। इटारसी संघाने 2 गोलने विजय मिळवला। सहावा सामना मुंबई पोलीस विरुद्ध खालसा नांदेड संघात झाला। यामध्ये मुंबई पोलीस 1 गोलने विजयी ठरले। सातवा सामना गोरखपूर विरुद्ध बाबुळगावमध्ये झाला। 7 गोलने बाबुळगाव संघाचा पराभव झाला। आठवा सामना संभाजीनगर विरुद्ध यवतमाळ संघात झाला। यामध्ये संभाजीनगर विजयी ठरले। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ओम प्रकाश श्री लेले, सचिव प्रकाश वाघमारे, आयुब पठाण, गोविंद निलजेवार, शैलेश मुदिराज, जितेंद्र भट, राजू लोगावकर, कल्याण देशमुख, केशव दुबे, फुलचंद जयस्वाल, वसंत भट, संजय शर्मा, वाजिद पठाण, शेषराव कराळे, आनंद भट, अनिल मुदिराज, संदीप मुदिराज, रमेश मुदिराज, ओम प्रकाश दुबे, संस्कार चौधरी, सुभाष वाघमारे, शुभम निलजेवार, सुधांशु मुदिराज, हर्षद जयस्वाल, साई मुदिराज, विक्की मुदिराज यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। यहाँ से मिल लेता है। ऑल द बेस्ट। चलो चलो भाई, अपनी टीम वाला दोनों भी चलो। माइक वाले को पीछे कर दीजिए। और ये अच्छा गेम बॉल निकाली है। अब सचिन शर्मा और ये विफल हुए। तर्फे आयोजित अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचा आजचा 5वा दिवस। आज 7 सामन्याचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत बरेच दिवसापासून खंड पडल्यानंतर हिंगोली जिल्हा असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व खेळाडूंनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेत भोपाळ, गोरखपूर, इटारसी, हिंगोली, त्याच्यानंतर नागपूर, मुंबई पोलीस, बाबुळगाव, लातूर, अशा यवतमाळ अशा बऱ्याच राज्याच्या टीमांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या स्पर्धेचं आयोजन योग्य तऱ्हेने चालू आहे। आम्हाला ज्या लोकांनी या स्पर्धेकरता एक मदत केलेली आहे